आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात पायाभूत सुविधांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची घोषणा करण्यात आली आणि अन्यही काही बातम्या आहेत कुंभमेळ्या संदर्भातल्या त्या आता आपण पाहूयात। कुंभमेळ्यातल्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 25,000 कोटी रुपयांचा एक आराखडा तयार करण्यात आलाय। राज्य सरकारकडून विकास कामांसाठी 7,410 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे रस्ते तयार केले जाणार आहेत। भूसंपादनासाठी लवकरच मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यात येणार आहेत, त्यामुळे शहरातल्या पायाभूत सुविधांवर ताण येऊ नये म्हणून आधीच या सुविधांचा विस्तार केला जातोय। तसंच या माध्यमातून रोजगाराला चालना देण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे। सोयी सुविधांच्या उपलब्धतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। तसंच वेगवेगळ्या विकास कामांना चालना दिली जाते आहे। कुंभमेळा सुकर, सुलभ आणि पर्यावरणपूरक होण्यासाठीही प्रशासन प्रयत्नशील आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून नाशकात आढावा घेण्यात आलाय। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून यावेळी कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेण्यात आली। इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड रस्ते विस्तारीकरण, नवीन इमारतींसह बांधकाम विभागाचा त्यांनी आढावा घेतलाय। यावेळी कामं गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत। तसंच कुंभच्या पहिल्या टप्प्यात 2,200 कोटींची कामं सुरू झाली आहेत। रस्त्यांची कामं सुरू करून 18 महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। कुंभच्या निमित्तानं किंवा कुंभसाठी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आपण पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 2200 कोटीच्या कामांना त्याची बजेटची तरतूद करून त्या कामांचे आता सगळ्या बाकी प्रोसेस होऊन वर्क ऑर्डर्स पण दिल्यात। आता त्या कामांचं मोबिलायझेशन पण सुरू झाले, म्हणजे मशिनरी आणि जे काही कामं सुरू करायची 18 महिन्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण करणारे आम्ही तसं नियोजन केले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं ठप्प होऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते आहे। कुंभमेळ्याची कामं आचारसंहितेच्या अडथळ्याशिवाय सुरू राहावी यासाठी जिल्हा प्रशासन निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करणार आहे। तसंच विशेष परवानगीचा प्रस्ताव सुद्धा पाठवला जाणार आहे। आपत्तीमध्ये पण आपत्ती निर्मूलनासाठी आहे। कन्स्ट्रक्शन पिरियड लांब आहे, अगर ते पूर्ण नाही झाले तर अडचणीचं ठरू शकते आणि त्याची पूर्व घोषणा या कल्पना ऑलरेडी देण्यात आलेली आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडे एक आचारसंहितामध्ये एक विशेष बाब सूट असते। जसं केंद्र ज्यावेळी आपलं विधानसभा या लोकसभाची निवडणूक असते त्याच्यामध्ये आपण निवडणूक आयोगापर्यंत ते पाठवतो। त्याची एक आदरणीय मुख्य सचिवांची समिती असते, त्यांच्या माध्यमातून आपण निवडणूक आयोगाला आपण सादर करतो। तो ते आपण राज्य निवडणूक आयोगाला पण सेम पद्धतीमध्ये आपण करू शकतो। तर सिंहस्थ कुंभमेळ्याची शय्यत तयारी सुरू आहे, बघूयात। यंदाचा कुंभमेळा ऑक्टोबर 2026 ते जुलै 2028 पर्यंत असेल। नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा 21 महिने चालणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यातून पर्यटनाला चालना मिळणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे। 5 लाख साधू महंत कुंभमेळ्यात सहभागी होणार। सुमारे 10 कोटी भाविक मेळाव्यात येण्याची शक्यता आहे। देश विदेशातून भाविक कुंभमेळ्यासाठी येतील। नाशिकची 4 थीम सर्किटमध्ये विभागणी करण्यात आली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाची स्थापनाही झाली आहे। वाहतूक सेवा, हॉटेल्स, होमस्टे, खानपान याकडे विशेष लक्ष आहे, कारण तिथून रोजगार निर्मिती आणि आर्थिक उलाढाल होणार आहे। पर्यटकांना ईज ऑफ एक्सपिरियन्स मिळावा हा प्रयत्न आहे सरकारचा। नाशिकला टुरिझम हब बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। युवकांसाठी रोजगाराच्या संधी तयार केल्या जाणार आहेत।
गाईड, हॉटेल मॅनेजमेंट, ड्रायव्हिंग, भाषा अशा वेगवेगळ्या स्किल सेटवर त्यांच्या प्रशिक्षणावर प्रशासनाचा भर आहे. महिला बचत गटांसाठी फूड स्टॉल, क्राफ्ट मार्केटची ही योजना आहे, जेणेकरून या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल, आर्थिक उलाढाल होईल. या माध्यमातून 15,000हून अधिक रोजगार तयार होणार आहेत. भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. विमानतळ, रेल्वे स्थानकांचं रिनोव्हेशन होणार आहे. 8 रेल्वे स्थानकांच्या कामासाठी 476 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. ओझर विमानतळाच्या विकासासाठी 640 कोटी, तर आमकाल पथसाठी 99 कोटी 14 लाखांची तरतूद केली आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील महत्वाचे योग कोणते आहेत पाहूयात. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळ्यासाठी ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर कुंभमेळ्याची सुरुवात होईल. त्र्यंबकेश्वरचं कुशावर्त, नाशिकच्या रामकुंडाचं विशेष महत्त्व असतं कुंभमेळ्यामध्ये. पहिलं अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी आहे. दुसरं अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी. तिसरं अमृतस्नान आहे नाशकातील परभणीचं 11 सप्टेंबर 2027 रोजी. त्र्यंबकेश्वर परभणीचं तृतीय स्नान 12 सप्टेंबर 2027 रोजी. तर नाशिक त्र्यंबकेश्वरातील कुंभमेळा हा 13 महिन्यांचा असतो. यंदा त्रिखंडी कुंभमेळा असल्यानं तो 22 महिने चालणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये त्रिखंडी योग तब्बल 72 वर्षांनी जुळून आला आहे. तर कुंभमेळ्याबद्दल महंत सुधीरदास यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूयात. राज्य आणि केंद्र सरकारकडून जो प्रधान आराखडा तयार करण्यात आला आहे त्यामध्ये प्रामुख्याने आमची जी मागणी आहे की सुमारे 550 एकर जागा ही कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाने अधिग्रहित करण्यात यावी. तपोवनामध्ये नो डेव्हलपमेंट झोन हा करण्यात यावा. त्याचप्रमाणे भाविकांना जास्तीत जास्त लवकर हे नदीच्या पात्राजवळ कसं येता येईल, त्याचप्रमाणे खूप लांबपर्यंत त्यांना म्हणजे चालायला लागायला नको अशा पद्धतीचे नियोजनाचे प्रामुख्याने करावे.